दादर पोलीस स्टेशन बाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हाणामारीचं राड्यात रूपांतर। सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप। नाणारच्या वादात आता काँग्रेसची उडी। राजापूरमध्ये नाना पटोलेंनी रिफायनरी विरोधक आणि समर्थकांची घेतली भेट। रिफायनरी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। अमरावती इथल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट। मतदान केंद्रावर 2 गटात झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी केला कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज। भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांचा संघर्ष विकोपाला। आमदारांच्या विरोधामध्ये शिक्षक, आमदार आणि शिक्षक संघटना एकवटल्या। औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई। 6 कोटी रुपये किमतीचं 12 किलो सोनं केलं जप्त। सुदान इथून आलेल्या 6 परदेशी नागरिकांना अटक। सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरी। माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलं। आंबेरी पूल पाण्याखाली, 26 गावांचा संपर्क तुटला। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता, तर राजाराम बंधारा तिसऱ्यांदा गेला पाण्याखाली। जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। मुंबईचा आर.के. शिशिर देशामध्ये पहिला, तर मुलींमधून देशात तनिष्का काब्रानं मिळवला प्रथम येण्याचा मान। नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिन